लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारनं आता प्राप्तिकर विभागाकडे या अगोदरच अहवाल मागितलेला आहे। मात्र अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या या अहवालासाठी राज्य सरकारनं आता प्राप्तिकर विभागासोबत सामंजस्य करार करण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे। सध्या याबाबत प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरच यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणीबाबतच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की या योजनेचा हेतूच मुळात समाजामध्ये जे शेवटच्या वर्गात विकासापासून वंचित आहेत अशा महिलांसाठी आहे की जो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आहे। त्यामुळे अशा योजना, सामाजिक योजना प्रामुख्याने समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत त्यांचं राहणीमान उंचावावं यासाठी अशा योजना असतात। त्यामुळे तशा पद्धतीने काही निर्णय होत असेल तर ते लक्ष घेण्यासारखं आहे।